तर नमस्कार मित्रांनो, ब्लॉग यासाठी बनवतोय. टॉपिकच असा आहे. आता मस्त तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही बातमी खोटी सूरज चव्हाणची. पण कसं असतं, माणूस प्रसिद्ध झाला तर त्याच्याविषयी कोणी काही बनवतं. तर तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, सगळ्यात पहिला जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याची आयडी मी तुम्हाला दाखवतो. युट्यूबला हे करून आपल्या साईटला फ्रेम मध्ये. तर त्यांनी तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्याची लिंक पण मी तुम्हाला पाहिजे तर पाठवतो हे कमेंट बॉक्समध्ये. तर कसं आहे, माणूस प्रसिद्ध झाला आणि हे कसं झालं, युट्यूबवर काय होतं, आता मी सगळं सांगतो तुम्हाला, वेगळं सांगा नको. पैसे भेटतात युट्यूब मधनं तर व्ह्यूज साठी. आता त्याच्याच व्हिडिओला मला वाटते लाखाच्या वर व्ह्यूज आहेत. त्याच्या व्हिडिओला त्यांनी जो व्हिडिओ पोस्ट केलाय ना, लाखाच्या ह्याच्यावर व्ह्यूज आहेत. पण काय होत आहे, आता जे सूरजचे फॅन आहेत, तुम्ही झालं मी झालं फॅन आहेत, तर त्यांनी काय होतं, एक संभ्रम निर्माण होतं की एक भीतीदायक वातावरण निर्माण होतं की नक्की काय झालं. आता मग सगळ्यांना माहिती असतं ते खोटी बातमी आहे. पण असं तर समजा आपण व्हिडिओ बघतोय, युट्यूब मध्ये बघतोय, अचानक अशी बातमी समोर येते. एडिटिंग वगैरे मस्त करतात, सांगतात असं तसं. काही वेळेस वेगळं वाटतं, पण वाईट वाटतं. अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत व्ह्यूज साठी. काही कुठं थांबलं पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवतो, त्याचं हे पण दाखवतो कुठल्या चॅनलवरनं तो व्हिडिओ पोस्ट झालेला आहे. तुम्ही जाऊन सर्च करा युट्यूबला, दिसून जाईल. माझं म्हणणं एवढंच आहे की अशा गोष्टी जर होत असतील, तुमच्या समोर चॅनल येत असेल असे, तर शक्यतो बघा तुमच्या काय कसं आहे, नाही अशा पोस्ट केल्या पाहिजे. कोणी घाबरून जाऊ नका. सूरज चव्हाण सुखरूप आहे. बाकी काय नाही, हेच सांगायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून की फेक बातमीवर विश्वास ठेवू नका. मी काल पण व्हिडिओ काढलेला, पण आज यासाठी व्हिडिओ काढला. ज्या चॅनलवरनं व्हिडिओ पोस्ट झालेला आहे, अपलोड झालेला आहे युट्यूबला, ते चॅनलचं मी तुम्हाला दाखवतो. लिंक पण मी कमेंट बॉक्स मध्ये देतो त्याची. आणि तुम्हाला थोडक्यात काय वाटते नक्की सांगा. साईटला मी तुम्हाला दाखवतो ते चॅनलचा आयकॉन, म्हणजे त्या चॅनलचा स्क्रीनशॉट दाखवतो तुम्हाला साईटला. पण चुकीचं आहे, अशा गोष्टी नाही गेल्या पाहिजेत. एखादा माणूस प्रसिद्ध झाला, त्याच्याबद्दल अशा चुकीच्या बातम्या पसरवणं, व्ह्यूज साठी करणं नाही चुकीचं आहे. जे तुमच्या अंगात आहे ती कला दाखवा. दुसऱ्याच्या जेव्हा नाही करून उपयोग नाही. यासाठीच व्हिडिओ बनवलेला. बरोबर सूरज चव्हाणचे चांगले पण व्हिडिओ ते अपलोड करा युट्यूबला. अशा गोष्टी नका पसरू एखाद्या माणसाबद्दल. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती, सूरज चव्हाण टिकटॉक पासून आहे आणि भरपूर मेहनत घेऊन, तो गरीब घराण्यातला मुलगा आहे. भरपूर मेहनत घेऊन तो त्याचं आत्ता कुठं स्वप्न साकार होतंय, घर वगैरे बनतंय त्याचं सगळं. तर अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत, मला असं वाटतंय. बाकी तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला मी लिंक देतो त्या युट्यूब व्हिडिओची, तुम्ही जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा की त्या व्हिडिओला मला वाटतंय 10,000 व्ह्यूज आहेत. जवळजवळ 10,000 व्ह्यूज आहेत. पब्लिक पण असं शॉकिंग झालं, शॉकिंग व्हिडिओच बघतं. लाखोच्या आसपास व्ह्यूज आहेत. पण ती बातमी खोटी आहे, मी सांगतो तुम्हाला बी माहिती. पण नाही गेलं पाहिजे असं मला असं वाटतंय. एखादा माणूस पुढं चाललाय, त्याच्याबद्दल अशी अफवा नाही पसरवली पाहिजे. ज्या चांगल्या गोष्टीत त्याच पसरवल्या पाहिजेत असं मला वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. बाकी सूरज चव्हाण व्यवस्थित आहे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे. तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. आणि आपला कॉमेडी व्हिडिओ पण 9 वाजता येतोय, तर नक्की बघा. 8:30-9च्या दरम्यान कॉमेडी व्हिडिओ येईल, नक्की बघा. 9चा टायमिंग असतो आपला, नक्की बघा व्हिडिओ. धन्यवाद.